वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फायनली आपण नाशिक हायवेला आहे. एवढा नाशिक हायवे बघू शकता तुम्ही. रोडचं काम चालू आहे एकदम पद्धतशीर मध्ये. एकदम सिमेंट रोड होत आहे आपलं येवला तालुक्यापासून तर टोटल पिंपरी चिंचवड इथपर्यंत सध्या काम चालू आहे. आणि आपण त्या रोडची बोनी करत आहे, म्हणजेच वरून चाललो आपण डायरेक्ट सिमेंट रोड वरून. बघू शकता तुम्ही साईडच्या गाड्या सगळ्या इथून चालल्या आहे आणि आपण डायरेक्ट वरून चाललोय. म्हणजेच कसं आपली हवा असते तुम्हाला माहिती. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी ब्लॉगिंग करताना कधी घाबरत नसतो आणि पब्लिक मध्ये ब्लॉगिंग करत असतो. मी तुम्हाला पण मी खूप वेळा सांगत असतो की ब्लॉगिंग करताना घाबरू नका, बिंदास ब्लॉगिंग करा, टेन्शन घेऊ नका, फोन काय म्हणा याच्यावरती पण लक्ष देऊ नका, काही टेन्शन नाही घेत जाऊ. ब्लॉगिंग करत चला. काही अडचण आली तर मला SMS करा, फुल सपोर्ट आहे आपला कधी बी. एकदम भव्य असा भारी रोड होत आहे. आपलं याच्यापासून टोटल येवल्यापासून तर डायरेक्ट पिंपरी चिंचवड तर इथपर्यंत हे सगळी कृपा माननीय श्री छगन भुजबळ यांची कृपा आहे. त्यांच्या कृपेने होतं हे रोड. आणि इथे सगळं प्रकारे इथं काय म्हणता हे टाकलेलं आहे, काय म्हटलं जातं याला, गोण्या. एकदम असं भारी रोड होते, सिमेंट रोड पद्धतशीर मध्ये. बघू शकता तुम्ही खूप अशा प्रमुखाने भारी रोड होत आहे. दोन्ही प्रकारे होणार आहे, इकून पण पूर्ण सिमेंट रोड होणार आहे. आपलं येवला तालुक्यापासून तर टोटल पिंपरी चिंचवड इथपर्यंत हा रोड आहे. नाशिक हायवे, येवला नाशिक हायवे. बघू शकता एकदम सिमेंट कॉन्क्रीट रोड होत आहे. एकदम भारीचं पण झाला, एक साईड झाला, एक साईड बाकी पूर्णपणे. तर एक साईड वरून आपण चाललेलो आहे त्या सिमेंट रोड वरून. एकदम पद्धतशीर भारी वाटतंय. असं रोड पद्धतशीर मध्ये होत असेल आपल्या तालुक्यात तर एक नंबर भाई. बघू शकता पूर्ण सिमेंट गोळा टाकलेलं आहे वरती पाणी जिरण्यासाठी. सिमेंट गोळा नाही म्हटलं जाणार याला, त्याला म्हटलं जाईल पोतं म्हटलं जातं मराठीमध्ये. एक नंबर आहे भाई. बघू शकता अजून तर कामच चालू आहे पद्धतशीर इकडे तिकडे. आपण त्याच्यावरती चाललेलं आहे ब्लॉगिंग करत करत. थोडं काम होतं, थोडं आलं होतं त्यासाठी म्हटलं चला ब्लॉगिंग पण करूया रोडचा. बघू शकता आपण सध्या आता एरंडगाव मध्ये. एरंडगाव इथं ब्लॉगिंग एकदम पद्धतशीर पब्लिक तुमच्या बाजून चालली आहे ना, आपण वरून चाललेलो आहे. तर बघू शकता येवला तालुक्यातला वर्मा लॉन्स आहे, एक नंबर बनवला गेलाय. इथे वर्मा लॉन्स आहे आणि इकडे बघू शकता अजून काम चालू आहे एकदम पद्धतशीर मध्ये. एक साइड रोड चालू आहे नाशिक हायवे. बघू शकता इकडे एकदम खतरनाक मध्ये काम चालू आहे, फास्ट मध्ये एकदम पूर्ण खणलेलं आहे. त्याच्यावरती रूम वगैरे कोणते काय असेल नसेल वगैरे खडी वगैरे पूर्ण भरपूर टाकले जाते. बघू शकता आपण नाशिक हायवेला आहे आणि ब्लॉगिंग पण चालू आहे आपली. तुम्हाला खूप वेळा सांगितलं मी, प्रत्येक टाइम बोलत असतो ब्लॉगिंग मध्ये. ब्लॉगिंग करताना मिळी घालू नका किंवा काही करू नका, बिंदास करा, बिंदास बोला. काही पण बोलायचं असेल नसेल ते सगळं बोला. तर जस्टच आपण नाशिक हायवेवरून येवला तालुका इकडे चाललेलो आहे. थोडा येऊन राईट मारायचा आपल्याला, दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन. एकदम हॉटेल वगैरे रोज काढायला साई पार्क हॉटेल म्हणून मस्त आहे. तर साफसफाई प्रसिद्धचे तुम्हाला माहितच आहे. एकदम पद्धतशीर चालू आहे आपण ब्लॉगिंग करत करत. व्हिडिओ आवडत असेल आपला तर तुम्ही लाईक सबस्क्राईबर नक्की करा, कारण की तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप असतो. आणि कमेंट नक्की करत जा. तुम्ही कमेंट करत नाही भाई, कारण की कमेंट केलं तर आम्हाला पुढचा व्हिडिओ काढण्यात थोडं इंटरेस्ट येतो आणि थोडं बरं वाटतं की तुम्ही कमेंट केला आहे. कमेंट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, सबस्क्रायबर पेक्षा पण मोठी गोष्ट कमेंट आहे. कारण की कमेंट न आम्ही काय म्हणतात त्याला, मोनोटाईज तर नाही म्हटलं ना, काहीतरी म्हणलं जातं उत्कृष्ट असं मराठीमध्ये काहीतरी म्हणतात त्याला. असं असतं काय विषय नाही. करत राहा तुम्ही लाईक कमेंट करत राहा. एक टाइम सबस्क्राईबर नाही केलं तरी चालेल, पण नक्की कमेंट करत राहा पब्लिक. तुमचा एक कमेंट खूप भारी आमच्यासाठी. काहीतरी म्हणता यार लक्षात आहे ना मला. काय विषय नाही, करत राहा. सध्या आपण इथून राईट मारायचं आपल्याला, इथं साईपूजा हॉटेल पासून. बघू शकता लेडीज आपल्याकडे, काय टेन्शन नाही, काय टेन्शन नाही याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये.
मुली होत्या बघत होत्या आपल्याला ब्लॉगिंग करताना. तर इथून राईड मारायचं आपल्याला. इथून आपण एक खेडेगावात असतो, एक चिचुंडी गावात. इथून 2-3 किलोमीटर आहे. तिथं पुढे एक खडीकेश्वर आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला, खडीकेश्वर मध्ये काय काढता येतं ते तुम्हाला तर माहितच असेल. दगड वगैरे काढतात आणि त्याची विक्री होत असते, दगडाची खडी वगैरे तयार होते. तर फायनली बघू शकता हे खडीकेश्वर आहे. इकडे जेसीबी वगैरे उभे आहे. इकडे जे खडीकेश्वर खाली पूर्णपणे एकदम खोल आहे, खूप खाली आहे. इकडे काम चालू आहे खडी काढायचं. बघू शकता इकडे खडी, एक साईड मोठी खडी, छोटी खडी, सर्व प्रकारच्या खड्या आहेत तयार करून भेटतात. इकडे पण ट्रॅक्टरवर टाकायचं काम चालू आहे. आणि रोड आहे, अजून रोडचं काम म्हणजे झालेच नाही. या आपल्या चिचोंडी गावातल्या इकडं तुळगाव फाटा इकडे खूप खराब रोड आहे. आपण थोडा पुढेपर्यंत शेतीहून पुढे झालेला आहे, इथून मागे नाही झालेला आहे फक्त, बस एवढाच विषय. बघू शकता हा रोड किती खराब आहे. एवढा खराब रोड म्हणजे काही बोलू आता, सरकारला काय बोलता येणार आहे आपल्याला. आपण एवढे मोठे क्रिएटर नाही की त्यांची डायरेक्ट त्यांना विनंती करू शकतो. म्हणून तुमचा सपोर्ट भेटला तर करूयात नक्की. प्रत्येक एक ना एक रोड. मी मागच्या वेळेस ना थोडा आपला येवला चिचुंडी रोड दाखवला होता, तो झालेला आहे खूप भारी. असेच मी रोड पण दाखवत असतो आणि ब्लॉगिंग पण करत असतो नेहमी. बघू शकता हा एक रोड झाला तर भारी काम होईल. काय आपल्याला एवढी म्हणजे गरज नाही म्हटले चालेल, गरज म्हटले चालेल, कारण की आपलं काही येणं जाणं नाही एवढं काही या रोडला. पण मग झाले पाहिजे प्रत्येकाचे रोड, प्रत्येकाला पण संधी भेटली पाहिजे, चांगला रोड भेटला पाहिजे. ते आपल्या गावकऱ्यांना समजलं पाहिजे. सरपंच वगैरे असेल नसेल ते, त्याच्यानंतर उपसरपंच वगैरे काही, त्यांना थोडाफार हातावर घेतला पाहिजे हातावरती आणि केलं पाहिजे. कारण की आपलं गाव सुधारलं म्हणजे तालुका सुधारतो, सगळं सुधारतं, जिल्हा पण सुधारतो, असं सीन असतं. बघू शकता पुन्हा खराब रोड आलेला आहे यावर पण. धुळगाव पाटा हा रोड आहे, चिचोंडी धुळगाव पाटा. इकडे पण पब्लिक भरपूर राहते, पण त्यांच्यासाठी पण रोड झाले पाहिजे ही विनंती आपली, बाकी काही नाही. चाललेलं एवढ्या खराब रोडनं ते पण गाडी राहते. बघू शकता ते पब्लिक वगैरे राहते भरपूर. शेती तर बघू शकता तुम्ही, भरपूर शेतीमध्ये कांदे लावलेले आहे, सगळं ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे. कांदे भरपूर भारी भारी आलेले आहे, काही विषय नाही. एकदम खतरनाक. इकडे ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे पूर्णपणे, त्यांना अजून काही ड्रॅगन वगैरे आला नाही. मागे पण एक ड्रॅगन फ्रूटचं हे होतं, बाग होता, त्याला होते, त्याला अजून आलेले नाही ड्रॅगन फ्रूटचं बाग आहे पूर्ण. इकडे कोणता बाग आहे काय सांगतो ना, पूर्ण वाळून गेलेला आहे. मला तर असं वाटतंय डाळिंब वगैरे किंवा लिंबाचा पाला वाटतोय त्याला तर डायरेक्ट, काय माहित नाही. इकडे गहू वगैरे. रोड अजून चांगला रोड लागणार का, पुढून चांगला रोड लागणार आहे. इकडे पब्लिक पण राहते भरपूर. इकडे रोड बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. त्याप्रमाणे थोडाफार चांगला पण आहे, पण मग एवढा पण चांगला नाही आहे. ते एकदम वगैरे मस्त पेरून दिले, हेच जहाज सरळ सोडलेले तेव्हा. बघू शकता इथून चांगला रोड लागलेला आहे. इथून पुढे रोड झालेला आहे टोटल आपल्या गावापर्यंत. बघू शकता भारी रोड आहे. थोडी रायडिंग करूयात, थोडा फास्ट चालूयात. आपल्याला फास्ट चालवण्यातून मजा येते काय. एवढा पण हवी नाही की एवढा जोरात चालवा म्हणून, कारण की कोण कधी कोण येईल काय सांगता येत नाही. कधी हे पण येऊ शकतं, काय म्हणतात कुत्रं येऊ शकतं किंवा काही पण येऊ शकतं. त्याच्यामुळे थोडं गाडी स्लो चालायचा. प्रत्येक टाइम जोरात नका झाली जाऊ, कारण की खूप ॲक्सिडेंट होत असतात आणि काही पण होतं. त्याच्यामुळं थोडं काळजीपूर्वक गाडी चालवता. खूप ॲक्सिडेंट होताना मी बघितलेले आहे माझ्या डोळ्याने. त्याच्यामुळे थोडं स्लो चालवा. गाडी कंट्रोल करणं येत असेल तर चालवा जोरात. गाडी जोरात चालवण्यासाठी जे काही लोक म्हणतील मला आता तू आम्हाला शिकवतो काय म्हणशील, तसं काही नाही भाई. प्रत्येकाची इच्छा त्याच्या याच्यावर, त्याला तशी चालवा तशी चालवा. तर मी काहीही बोलणार नाही त्याच्यावरती. तर फायनली आपण गावातच आलोय. थोडं गावाचं थोडं सीन दाखवतो तुम्हाला जाता जाताच.
शाळा वगैरे थोडं काही असेल नसेल ते सध्या बघू शकता. आता थोडं आलोच हे बघून चांगलं आहे. बघू शकता मी ओनली 5 ते 10 किलोमीटर गेलतो तरी माझा एक ब्लॉग तयार झाला. जे समजू शकता तुम्ही कुठे पण जा ब्लॉगिंग करत राहा, म्हणजे कसं ब्लॉगिंग करताना तुम्हाला थोडा अनुभव येतो, सगळ्या गोष्टी येत्या. इथं बघू शकता आपलं चिचुंडी गावातलं सबस्टेशन आहे. 24 तास लाईट असते. मस्त सबस्टेशन वगैरे इथं आपलं पाण्याची टाकी वगैरे आहे. गावातून इथून म्हणजे प्रत्येकाच्या घरी इथून पाणी येतं, पाणी पोचतं. मोठी टाकी मस्त. इकडे आपली मसंभूमी वगैरे आणि इकडे घर आहे आपला, काही घरं वगैरे. तर फायनली ही आपली मराठी शाळा आहे. बघू शकता खूप ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला दाखवली असेल, नाही व्हिडिओमध्ये दाखवली. पुरवळीस बघू शकता हे तलाठी कार्यालय नवीन झालेलं आहे. मस्त ही आपली मराठी शाळा आहे. मस्त एकदम क्वालिटी. इथं फिल्टर वगैरे, इथं आपली वेळ वगैरे इथं काढला होता आपण भरपूर वेळेस. ही गावातली एंट्री आपली बघू शकता. हे आपलं छोटंसं गाव आहे बघू शकता. हे टोटल गाव आहे. इथे थोडं काम चालू आहे वगैरे मस्त बोलायचं. गावात आलेलं आहे बघू शकता. इथून आपलं समोरच घर आहे आपलं आलेलं आहे. इथे आपला झेंडा आहे बघू शकता. हे आपला झेंडा आपलं समोरच घर आलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करत राहा. कारण की तुमचा एक कमेंट आमच्यासाठी खूप भारी मोटिवेशन असतं आमच्यासाठी. हां फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे आणि ब्लॉगची एंडिंग केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत चला. आणि तुमचा एक कमेंट तुम्हाला मगाशी बोललो आमच्यासाठी खूप भारी आहे. तर आपण घरी आलेलो आहे. तर आपलं हे घर आहे छोट्याशा गावामध्ये बघू शकता. हे वरता आपलं काय बोलता वरचा फ्लोर आहे. तर आपलं हे छोटंसं गाव आहे बघू शकता. समोरच एकदम भारी नदी आहे, एकदम मोठा सीन आहे, एकदम भारी खतरनाक. तसेच सीन बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा आमच्या भावाला छोटासा क्रिएटर म्हणून. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.